प्रोलिंगचे सर्व मेंबर्स हे सुद्धा उपस्थित राहिले होते। मोठा फटका मारलाय, आवाज नक्कीच या ठिकाणी आलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेखा पार करत। धावा मिळतील या ठिकाणी 6, येईल षटकार। सुरुवात या ठिकाणी दमदार झालेली आहे। आम्ही मोठा टार्गेट तुम्हाला देणार, याचे संकेत देताना आयकॉन आवर होईल का, सर्वजण या ठिकाणी उत्सुक। श्रेयसचा हा चेंडू, मोठा फटका, हो झाली 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 अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण। राकेश प्रभू, कारण त्या ठिकाणी बाजी प्रभू आणि खिंड लढवली होती ते गणिमांच्या विरोधी। अजून एक अजून एक अजून एक, एकदा का चेंडू आपल्या बॅटला लागला तो सीमारेखा पार केल्याशिवाय राहत नाही। एका षटकामध्ये एका गोलंदाजाने 2 हॅट्रिक सुद्धा आपल्याला एका गोलंदाजाच्या रूपात पाहायला मिळाल्या। म्हणजे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये या वर्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत। हीच या स्पर्धेची खासियत। याच खेळाडूने आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची मन जिंकलीत आणि जिंकलीतच, कारण चौथा षटकार येतोय। आता डोळे सर्वांच्या या ठिकाणी 2 चेंडू मध्ये 2 षटकार येतील का याकडे आता लागलेले डोळे आता पाहिले तर राकेश प्रभू यांच्याकडे। टीमचा स्कोर झालेला आहे 66। राकेश प्रभू खेळतात वैयक्तिक 62 धावावर आणि चेंडू फक्त खेळलेले आहेत ते म्हणजे 19 चेंडू आणि 62 धावा। काय ही फलंदाजी। आता जर जयेश सर या ठिकाणी असते तर नक्कीच तुमचं अजून मनोरंजन झालं। 5 मध्ये 5, नक्कीच हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला। मी थांबणार नाही, युवराज सिंगची बरोबरी केल्याशिवाय आता मी राहणार नाही। तो पण डावखुरा आणि मी पण डावखुरा, जणू काही सांगताना राकेश प्रभू 5 चेंडू मध्ये 5 षटकार। छोटासा गोलंदाज नक्कीच श्रेयस आहे त्या ठिकाणी। स्टुअर बोर्डवर 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी